जय शिवराय सर्वांना. तर आपण ना आय ओ टीचं 3, 4, 5 सगळं अपलोड केलं आहे आणि जे टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्यावरती पण मी 3, 4, 5, 6 युनिटच्या सगळ्या नोट्स टाकलेल्या आहे. फक्त आता आपला बाकी आय ओ टीचं युनिट शिकवणं, तर मी तो आज कंप्लीट करून टाकतोय. तर आपण आय ओ टीच्या जर का नोट्स पाहिजे असन तर मी पहिले जे होतं आपलं ते 300 रुपयाला भेटायचं, पण आज मी डिस्काउंट म्हणजे आय ओ टीसाठी डिस्काउंट केलेलं आहे. तर तो फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला सर्व नोट्स मिळणार आहे. तर तुम्ही एकदा टेलिग्राम चॅनलवरती जाऊन गुगल फॉर्म भरला तर तुम्हाला आय ओ टीच्या नोट्स ॲक्सेस करता येईल आणि एकदम सर्व क्वेश्चन आन्सर PYQच्या फॉर्मॅटमध्ये काढले तर तुम्हाला एक्झामला थोडासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळं PYQ तिथं कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर ती ॲक्सेस करू शकताय आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकताय. तर आतापर्यंत तुम्ही जितका मला सपोर्ट केला बाकीच्या सब्जेक्टसाठी किंवा तो खूप सपोर्ट भेटला मला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आता आपण चालू करणार आहे आय ओ टीचं युनिट 6. राईट अ शॉर्ट नोट ऑन लाईट वेट क्रिप्टोग्राफी. म्हणजे आता लाईट वेट क्रिप्टोग्राफी काय हे बघायचं आपल्याला, बरोबर. लाईट वेट क्रिप्टोग्राफी रेफर्स टू एन्क्रिप्शन अँड सिक्युरिटी टेक्निक डिझाईन फॉर रिसोर्स कन्स्ट्रेंट डिव्हायसेस. म्हणजे काय माहिती का, लाईट वेट क्रिप्टोग्राफी काय एक सिंपल आणि फास्ट सिक्युरिटी मेथड आहे. काय सिंपल आणि फास्ट सिक्युरिटी मेथड आहे. एकदम सिंपल मेथड आहे, सिक्युरिटी मेथड आहे जी की फास्ट आहे. कळलं. आता ती कशावर काम करते, एक तर आय ओ टी सेन्सर्सवरती काम करते. RFID टॅग्स असतात जे आपण व्हेकल किंवा टोल नाक्यावरती वापरतो, किंवा मग एम्बेडेड सिस्टीम जिथं जिथं तुमच्या ह्या गोष्टी ना RFID टॅग्स एम्बेडेड सिस्टम तिथं मेमरी पण कमी लागते, प्रोसेसिंग पॉवर पण कमी आहे आणि एनर्जी पण कमी लागते. कळलं. जिथं मेमरी पण कमी आहे, प्रोसेसिंग पॉवर पण कमी आहे आणि एनर्जी पण कमी लागते, अशा जागेवरती आपण काय वापरतो, लाईट वेट क्रिप्टोग्राफी. कळलं. आता जर काय आहे समजा पुढं कळण आपल्याला काय नेमकी की पर्पस काय होतं. आता ते आपल्याला काय करतं, कॉन्फिडेन्शियलिटी प्रोव्हाइड करतं, इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतं आणि ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड करतं. काय होतं, लाईट वेट क्रिप्टोग्राफी वापरल्यानं काय होतं की आपल्याला डेटा कॉन्फिडेन्शियलिटी भेटते, इंटिग्रिटी भेटते. इंटिग्रिटी म्हणजे काय, आपला डेटा लॉस नाही होत किंवा मग डेटा कोणाला चेंज नाही करता येत. कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये डेटा कोणाला काय ॲक्सेस नाही करता येत. ऑथेंटिकेशन म्हणजे काय, जे व्हॅलिड युजर आहे, जे ऑथराइज युजर आहे, फक्त त्यांनाच तो डेटा बघता येईल, असा हा पर्पज असतो आपला. कॅरेक्टरिस्टिक्स काय मग की लो पॉवर कन्झम्पशन झालं पाहिजे, स्मॉल मेमरी फुटप्रिंट पाहिजे, किंवा मग मिनिमल हार्डवेअर कॉम्प्लेक्सिटी पाहिजे, हाय स्पीड अँड सिक्युरिटी बॅलन्स. स्पीड पण हाय पाहिजे आणि सिक्युरिटी पण बॅलन्स करता आली पाहिजे. म्हणजे सिक्युरिटी जास्त पाहिजे कारण तुमचा डेटा ट्रान्सफर होतोय ना, मग तो डेटा लीक नको व्हायला, त्यासाठी सिक्युरिटी पण जास्त पाहिजे. कळलं. आता आपल्याला लाईट वेट क्रिप्टोग्राफीची गरज का पडली, म्हणजे नीड काय त्याच्यात. पहिले काय व्हायचं, जी ट्रॅडिशनल क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम होते पहिले जे वापरायचो आपण, AES आणि RSA नावाचे होते, ते काय होते, खूप हेवी होते. म्हणजे त्यांचं जे पॉवर होती ती पण जास्त होती, सगळं जास्त होतं. पण हे जे सेन्सर्स वगैरे आपण वापरतो आय ओ टीमध्ये, यांची मेमरी छोटी असते, यांची प्रोसेसिंग पॉवर छोटी असते, एनर्जी पण कमी असते, तर ते इथं चालले नसते ना. ती क्रिप्टोग्राफी आपण इथं वापरू नसतो शकत कारण हे काय हेवी होते खूप. त्यामुळे काय लो पॉवर डिव्हायसेस सेन्स आपण काय करतो मग, त्यामुळं लाईट वेट व्हर्जन लागतं ना आपल्याला. जे सेन्सर्स आहे वगैरे त्यांच्यासाठी लाईट वेट व्हर्जन लागतं. मग त्यांच्यासाठी आपण कोणती क्रिप्टोग्राफी काढली, लाईट वेट क्रिप्टोग्राफी. कळलं का. आता याचं एक्झाम्पल काय, जसं की प्रेझेंट आसन, सायमन आसन, स्पेक आसन, क्लिफिया आसन अँड कटन आसन आर कॉमनली यूज इन लाईट वेट सायफर्स. याचे ॲप्लिकेशन्स काय, आता आय ओ टी नेटवर्क्समध्ये किंवा मग स्मार्ट कार्ड्स, RFID सिस्टम्स, वायरलेस सेन्सर, एवढ्या जागेवरती हे वापरलं जातं. काय वापरलं जातं, किंवा मग ह्या गोष्टीमध्ये आय ओ टी नेटवर्क्समध्ये वापरू शकतो आपण, स्मार्ट कार्ड्समध्ये लाईट वेट क्रिप्टोग्राफी इथं वापरली जाते. कळलं. आता यानंतर आपण बघणार आहे कन्क्ल्युजन. यावरून भेटतं का आपल्याला कन्क्ल्युजन काय ह्या क्वेश्चनचं. लाईट वेट क्रिप्टोग्राफी एन्श्युअर सिक्युअर कम्युनिकेशन इन मॉडर्न IoT अँड एम्बेडेड सिस्टम. म्हणजे काय होतं
की आपल्याला जे आता सेन्सर्स वगैरे असतात बरोबर, मग ते सेन्सर जे डेटा पाठवता कुठं क्लाउडकडे पाठवता, मग क्लाउडवरून आपल्याला तो डेटा ॲक्सेस करता येतो. मग हा डेटा जेव्हा ट्रॅव्हल होत राहतो किंवा मग हा डेटा जेव्हा फॉरवर्ड होत राहतो समोर, त्यावेळेस कोणी पण हॅकर असू, कोणी पण त्या डेटाला हॅक करू शकतंय किंवा मग तो डेटाला ॲक्सेस करू शकतंय. तर मग त्यासाठी तो डेटा सिक्युअर राहावा किंवा मग सिक्युरिटी त्याची जास्त असावा, तो बाकीच्यांना ऑथेंटिकेशन, इंटिग्रिटी हे सगळं काम करावं त्यावरती. त्यामुळे आपण काय वापरतो, लाईट वेट क्रिप्टोग्राफी वापरतो. कळलं? आता समजा IoT एम्बेडेड डिव्हाइसेस जे लो पॉवर आहे, त्यांची मेमरी कमी, CPU वगैरे आहे ते, आणि त्यानंतर काय असतं लाईट वेट सायफर, म्हणजे जे आपण बघितले सायमन स्पेक नावाचे. आणि अजून काय राहतं सिक्युअर कम्युनिकेशन, म्हणजे डेटा प्रोटेक्शन करता येतो आपल्याला, जो सेन्सरद्वारे यांच्याद्वारे डेटा जो जनरेट होतो आणि तो डेटा कुठं स्टोअर होतो, क्लाउडमध्ये स्टोअर होतो. तर तो डेटाला आपण काय करू शकतोय, सिक्युअर करू शकतोय. कळलं? ही झाली लाईट वेट क्रिप्टोग्राफी. कळलं का? याचा ओव्हरऑल अर्थ काय की आपल्याला फक्त जे सेन्सर्स वगैरे मधून डेटा ट्रॅव्हल होतो त्याला सिक्युअर करायचं आहे त्या डेटाला, त्याच्यासाठी आपण लाईट वेट क्रिप्टोग्राफी वापरतो. एवढं वरतून लक्षात ठेवा फक्त, बाकी काही नाही, तुम्ही मनाने पण फेकू शकताय. आता बघा काय, व्हॉट इज ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग ऑफ थ्रेड्स अँड एक्सप्लेन ॲक्सेस कंट्रोल इश्यू विथ रिस्पेक्ट टू IoT सिक्युरिटी. आता काय विचारले आपल्याला, ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग ऑफ थ्रेड्स काय आणि त्यांचे ॲक्सेस कंट्रोल इश्यू सांगायचे विथ रिस्पेक्ट टू कशाच्या रिस्पेक्ट टूमध्ये, IoT सिक्युरिटीच्या रिस्पेक्ट टूमध्ये. कळलं? आता ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग ऑफ थ्रेड्स म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग ऑफ थ्रेड्स ही अशी एक प्रोसेस आहे. काय, ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग ऑफ थ्रेड्स ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपल्याला काय करता येतं, आयडेंटिफाय करता येतं, ॲनालाइज करता येतं आणि अंडरस्टँड करता येतं पोटेन्शियल सिक्युरिटी थ्रेड्स. म्हणजे आता असं समजा की तुम्ही एक मोठे सेलिब्रिटी, बरोबर, सेलिब्रिटी आणि तुमच्या साईडनं काय बॉडीगार्ड लावलेले, तर मग ते बॉडीगार्ड कशासाठी असतं सांगा बरं. ते काय करतील, जर का तुमच्यावरती काही धोका असेल तो आयडेंटिफाय करतील. समजा एखादा माणूस तुमच्याकडे पळत येतोय तुम्हाला मारण्यासाठी, तर त्यांना कळन की तो माणूस पळत येतोय, मग त्याला ॲनालाइज करतील की तो मारण्यासाठीच पळत येतोय तुम्हाला की तो तुमचा फॅन आहे, हे सगळं ॲनालाइज करतील. मग अंडरस्टँड करतील की त्याच्यापासून तुम्हाला काही धोका आहे का नाही, मग त्याच्यावर ॲक्शन घेतील. तसंच राहतं ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग, काय एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ते काय करतं, आयडेंटिफाय करतं, ॲनालाइज करतं आणि अंडरस्टँड करतं की IoT जे डिव्हायसेस आहे वगैरे, IoT सिस्टम आहे, IoT सिस्टमला काही कोणापासून धोका आहे का, काही असं बिहेवियर आहे का ज्याच्यामुळं वाटतंय की आपल्याला धोका होऊ शकतो IoT सिस्टमवरती, ते आयडेंटिफाय करण्याचं काम कोण करतं, ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग ऑफ थ्रेड्स. कळलं? आता याचे की पॉईंट्स काय, इट हेल्प्स टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट अटॅक्स बाय स्टडिंग हाऊ मॅलिशियस ॲक्टिव्हिटीज माइट टेक प्लेस. म्हणजे हे प्रेडिक्ट करतं पहिलेच की असा अटॅक होऊ शकतोय आणि त्या अटॅकला प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. प्रिव्हेंट म्हणजे काय, त्याच्यापासून वाचण्याचं काम करतं. बाय स्टडिंग म्हणजे ते स्टडी करतं की एखादा मॅलिशियस ॲक्टिव्हिटीज आहे कशी घडू शकते किंवा मग त्याला प्रेडिक्ट करण्याचं काम करतं आणि त्याच्यापासून वाचण्याचं काम करतं. कळलं? इन्व्हॉल्व्स ॲनालायझिंग युजर बिहेवियर डेटा फ्लो अँड डिव्हायसेस इंटरॅक्शन टू डिटेक्ट अनयुज्युअल पॅटर्न. काय, पहिले युजरचं बिहेवियर ॲनालाइज करतं, त्यानंतर जो डेटा कसा फ्लो होतोय किंवा मग डिव्हायसेसचं इंटरॅक्शन आहे का, समजा 2 IoT डिव्हायसेस आहे, त्या डिव्हायसेसमध्ये काही इंटरॅक्शन चालू आहे का, त्याच्यामध्ये जर का काही अनयुज्युअल पॅटर्न, म्हणजे जो अनयुज्युअल म्हणजे काय, जो धोकादायक पॅटर्न असू शकतो किंवा मग धोक्याचा इशारा असू शकतो, असं काही जर का आढळलं तर ते काय करीन, त्याच्यावरती ॲक्शन घेईन, प्रेडिक्ट करण आधीच आणि त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम करण. कळलं का? ऑब्जेक्टिव्ह काय आता, टू क्रिएट अ थ्रेट मॉडेल दॅट रिप्रेझेंट पॉसिबल अटॅक पाथ अँड व्हल्नरेबिलिटीज. म्हणजे काय, असा एक थ्रेट मॉडेल बनवायचा आहे जो आधीच आपल्यावरती जे अटॅक होणार आहे ते आधीच सांगन, प्रेडिक्ट करण, आणि ज्या व्हल्नरेबिलिटीज राहतं, व्हल्नरेबिलिटीज म्हणजे काय, एखादा तुम्ही समजा आणि तुमचा मित्र आहे, तुम्हाला त्या मित्राच्या सगळ्या कमिया माहिती की याला ह्या गोष्टीमुळे त्रास होतो, तर मग आपण याला ह्या गोष्टीनं सतवलं तर त्याला त्रास होईल. म्हणजे तुम्हाला माहिती समोरच्याला कशाने त्रास होतो, तुम्ही त्याच्यावरतीच अटॅक करता.
म्हणजे वल्नरबिलिटीज म्हणजे काय, कमिया काय आपल्यामध्ये, ते त्याला म्हणतो आपण वल्नरबिलिटीज. कळलं. हेल्प्स डिझायनर, मग आता समजा एखाद्या अटॅकरला तुमच्या कमिया जर का माहीत असेल तुमच्यात काय कमी आहे वगैरे, तर तो त्याच गोष्टींवरती अटॅक करणार. मग तसंच आपल्या ज्या वल्नरबिलिटीज राहतात त्यांना आपण काय करायचं, स्ट्रॉंग करायचं, म्हणजे कोणी अटॅक नाही केलं पाहिजे IoT डिव्हायसेसवर. कळलं का. हेल्प्स डिझायनर्स टू इम्प्लिमेंट सुटेबल सिक्युरिटी मेजर्स बिफोर ॲक्च्युअल अटॅक ऑकर. म्हणजे जो ॲक्च्युअल अटॅक होणार राहतो त्या पहिलेच आपण काय करतो, सुटेबल सिक्युरिटी मेजर्स घेतो. म्हणजे त्याच्यावर वाचण्याचा तर प्रयत्न करू ना आपण. असं थोडी का समजा आपल्यावरती अटॅक होतोय तर होऊ द्या, मग काय होतं बघता येईन झाल्यावरती. पण जर का आपल्याला आधीच माहिती का आपल्यावरती अटॅक होणार आहे, तर आपण काय करू, त्याच्यापासून वाचण्याचं काम करू, काहीतरी सिक्युरिटी मेजर्स घेऊ. म्हणजे त्या जो अटॅक होणार आहे त्याच्यापासून थोडंसं दूर जाऊ किंवा मग त्याच्यावरती ॲक्शन घेऊ. इफ अन IoT कॅमेरा सडनली सेंड्स डेटा टू अन अननोन सर्व्हर. एक्झाम्पल काय, जर का एखादा IoT कॅमेरा असेल त्याने अननोन सर्व्हरला तुमचा डेटा पाठवला, द ॲक्टिव्हिटी मॉडेल फ्लॅग इज अन पोटेन्शियल थ्रेट. म्हणजे आता जर का तुम्ही अननोन सर्व्हरला पाठवलं तर आपल्याला प्रॉब्लेम येणारच आहे समोर जाऊन. कळलं का. अननोन सर्व्हरला थोडी पाठवू शकता, ना तुम्हाला त्याच्याबद्दल जानकारी आहे ना तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती, तरी तुम्ही अननोन सर्व्हरला डेटा पाठवला तर प्रॉब्लेम येणार आहे. कळलं. आता यानंतर काय, ॲक्सेस कंट्रोल इश्यूज काय राहतात ते बघायचे आपल्याला. काय बघायचे, ॲक्सेस कंट्रोल इश्यूज इन IoT सिक्युरिटी. ॲक्सेस कंट्रोल एन्श्युअर्स दॅट ओनली ऑथराइज युजर. ॲक्सेस कंट्रोल म्हणजे काय, कोणाकोणाला ॲक्सेस दिलं पाहिजे, कोणाकोणाला नाही दिलं पाहिजे, कोणाला त्या ॲक्सेसपासून रेस्ट्रिक्ट केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत त्या ॲक्सेस कंट्रोलमध्ये. आता ॲक्सेस कंट्रोल काय बघतं की जे ऑथराइज युजर राहतं, म्हणजे जे व्हॅलिड युजर, समजा एखाद्या कंपनीचा तुम्हाला डेटाचा ॲक्सेस द्यायचा आहे सगळ्यांना, तुम्ही कोणाला देणार, जे तुमच्या कंपनीत काम करतात त्यांनाच देणार आहे ना, की बाकीचे सर्व जे गावात राहतात किंवा मग त्या शहरात राहतात सगळ्यांना थोडी ॲक्सेस देणार आहे तुम्ही. कळलं का. ऑथराइज युजर कोण झाले, मग तुमच्या कंपनीचे जे कंपनीत काम करता येते, तसंच आपण त्यांनाच ॲक्सेस देतो बाकीचा, की जे ऑथराइज युजर्स आहे. ऑर डिव्हायसेस कॅन ॲक्सेस IoT रिसोर्सेस. हावेवर इन IoT सेव्हरल इश्यूज अराईज ड्यू टू डिव्हाइस डायव्हर्सिटी अँड लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे IoTमध्ये काय होतं की काही इश्यू अराईज होता, कशामुळं, जी डिव्हाइसची डायव्हर्सिटी आहे किंवा मग लिमिटेड रिसोर्सेस आहे त्यामुळं. आता आपल्याला बघायचं की इश्यूज काय काय येतात, म्हणजे काय काय प्रॉब्लेम येतात. जसं की स्केलेबिलिटी, म्हणजे मॅनेजिंग ॲक्सेस फॉर अ लार्ज नंबर ऑफ हेट्रोजिनियस डिव्हायसेस इज कॉम्प्लेक्स. आता बघा IoT काय राहतं, जे IoT डिव्हायसेस राहतं आजकाल सगळं IoTचाच वापर सगळीकडे केला जातो आहे. जे तुमचं ऑटोमेशन आहे किंवा मग समजा डोअर बघितला असेल तुम्ही कुठं एखाद्या हॉटेलचं वगैरे, की जे ऑटोमॅटिकली ओपन होतं, ऑटोमॅटिकली क्लोज होतं, अशा जागेवरती आपण कशाचा यूज करतो, IoTचा यूज करतो आहे. घरामध्ये पण समजा फॅन तुमचा ऑटोमॅटिक आहे, रिमोट कंट्रोलवरती, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या IoTवरती बेस आहे. कळलं का, सेन्सर्सवरती. तर मग आजकाल जी प्रगती होती IoTमध्ये, ती प्रगती काय, म्हणजे स्केलेबिलिटी होती. सगळे डिव्हायसेस जास्त वाढले, लार्ज नंबर ऑफ डिव्हायसेस होत आहे. या कशामध्ये म्हणू शकतो आपण, एरियामध्ये किंवा मग वर्ल्डमध्ये नंबर ऑफ डिव्हायसेस, IoT डिव्हायसेस हे वाढत आहे. त्यामुळे सगळ्यांना मॅनेज करणं, सगळ्यांचं ॲक्सेस मॅनेज करणं हे थोडंसं कठीण काम आहे. कळलं. रिसोर्स कन्स्ट्रेंट म्हणजे काय, लाईट वेट डिव्हायसेस कॅन नॉट हँडल हेवी ऑथेंटिकेशन मेकॅनिझम. जे लाईट वेट डिव्हायसेस आहे ना, ते काय करू शकताय, हेवी ऑथेंटिकेशन मेकॅनिझम हे हँडल नाही करू शकत. कळलं का. ऑथेंटिकेशन म्हणजे काय म्हटलं होतं मी तुम्हाला, सांगा बरं. ऑथेंटिकेशन म्हणजे काय, की कोणाकोणाला आपण ॲक्सेस देणं किंवा न देणं, किंवा मग तुमचं काय असेल डेटा प्रोटेक्ट करणं, डेटा लीक न होऊन देणं, या सगळ्या गोष्टी ऑथेंटिकेशन, इंटिग्रिटी वगैरे यामध्ये येतात. तर मग हे आपण हँडल नाही करू शकत ऑथेंटिकेशन मेकॅनिझम. कळलं. डायनॅमिक एन्व्हायरमेंट म्हणजे काय, डिव्हायसेस फ्रिक्वेंटली जॉईन ऑर लिव्ह द नेटवर्क. आता काही डिव्हायसेस नेटवर्कमध्ये जॉईंड होता, समजा तुमचा फॅन ऑटोमेशनवरती होता, तर मग फॅन ऑटोमेशनवरती होता तर तो खराब झाल्यानंतर तोपर्यंत नेटवर्कमध्ये जॉईंड होता. खराब झाल्यानंतर काय होणार आहे, तो नेटवर्कच्या बाहेर जाणार, म्हणजे त्याला नेटवर्क सोडावं लागणार आहे. मग यामुळं ॲक्सेस देणं किंवा मग अपडेट करणं, की एखादा नेटवर्कमधून बाहेर गेला आहे, कोणी नेटवर्कमध्ये आत आलं आहे, हे थोडंसं अजून कठीण काम आहे. कारण आपण काय बघतो, इश्यू काय काय येतं ते बघतोय. वीक ऑथेंटिकेशन म्हणजे काय,
पुअर पासवर्ड पॉलिसीज ऑर मिसिंग एन्क्रिप्शन लीड टू अनऑथराइज ॲक्सेस. म्हणजे जर का तुमचे जे पासवर्ड राहता वगैरे ते टाकता तुम्ही, बरोबर, ते जर का पुअर असले, म्हणजे समजा तुम्ही प्रत्येक जागेवर पासवर्ड तुमचं नाव टाकत असाल तर ते कोणी पण हॅक करू शकतंय. किंवा मग तुम्ही एखादा डेटा पाठवलाय समोरच्याला, त्याला एन्क्रिप्टच नाही केलं. एन्क्रिप्शन म्हणजे काय, तुमच्या डेटावरती एक तुम्ही सिक्युरिटीची लेअर लावता, ती लेअरच लावली नाही तुम्ही सिक्युरिटीची, तर मग तो कोणाला पण जे अनऑथराइज युजर आहे त्यांना बघता येईल. हा एक प्रॉब्लेम होतो. डेटा प्रायव्हसी आणि रिस्क काय, इम्प्रॉपर ॲक्सेस कंट्रोल कॅन लीड टू डेटा लिक्स ऑर मॅनिप्युलेशन. कळलं. जर का तुम्ही दुसऱ्यांना कोणाला पण ॲक्सेस देत राहिले तुमच्या डेटाचा, किंवा मग जो डेटा कलेक्ट होतोय, जो डेटा तुम्ही सेंड करताय त्याचा, आपण कोणाला पण ॲक्सेस नाही देऊ शकत. आणि जर का दुसऱ्यांना कोणाला पण ॲक्सेस दिला आपण, तर आपला डेटा लीक होऊ शकतोय, आपला डेटा चेंज करू शकताय ते हॅकर. कळलं का. इफ अ स्मार्ट होम सिस्टम लॅक स्ट्रॉंग ॲक्सेस कंट्रोल, म्हणजे जर का स्मार्ट होम सिस्टम आहे तुमची, डोअर पण ॲटोमॅटिक आहे, फॅन आहे, AC आहे, हे सगळं तुम्ही ॲटोमॅटिक करून टाकलं आहे, हे काय झाली तुमचं स्मार्ट होम सिस्टम झाली. तिच्यामध्ये जर का ॲक्सेस कंट्रोल चुकीचं असेल, अँड अटॅकर कुड रिमोटली अनलॉक डोअर्स ऑर डिसेबल अलार्म्स. म्हणजे जर का तुम्ही कोणाला पण ॲक्सेस देत बसले तर काय होईल, एखादा अटॅकर राहीन समजा, त्याला ॲक्सेस भेटलं, तो काय करीन, तुमचं डोअर कधी पण उघडू शकतोय, कारण डोअर तुमचं सेन्सरवरती डिपेंडंट आहे, ऑटोमॅटिक झालं आहे तुमचं डोअर. तर मग तो तुमच्या डोअरला हॅक करून त्याला कधी पण लॉक अनलॉक करू शकतोय. तुमचे जे अलार्म्स लावता समजा तुम्ही घरात, तुम्हाला सकाळी उठायचं आहे, ते अलार्म्स असतील, त्याला कधी पण डिसेबल करू शकतोय. म्हणजे तुमच्या घराचा ॲक्सेसच भेटून जातो त्याला. त्यामुळं काय पाहिजे, स्ट्रॉंग ॲक्सेस कंट्रोल पाहिजे. कळलं. कोणाला ॲक्सेस द्यायचा, कोणाला नाही द्यायचं, हे सगळं प्रॉपरली प्लॅन केलं पाहिजे. कळलं. आता यानंतर काय, व्हॉट आर द डिफरंट वल्नरेबिलिटीज ऑफ IoT अँड हाऊ टू हँडल. म्हणजे वल्नरेबिलिटीज काय आणि त्यांना हँडल कसं करायचं ते बघायचं. आता वल्नरेबिलिटीज म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलो होतं की आपल्यामध्ये कमतरता काय, बरोबर, द स्टेट ऑफ बिंग ओपन टू अटॅक. म्हणजे अशी स्टेट ज्यामुळे एखाद्या कमतरतेमुळे एखादा अटॅकर त्या गोष्टीवरती घाव घालू शकतोय, त्याला काय म्हणायचं, वल्नरेबिलिटीज. कळलं. आता वीक ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. पहिली गोष्ट काय, जर का एखाद्या गोष्टी म्हणजे वीक ऑथेंटिकेशन असेल किंवा मग वीक ऑथरायझेशन असेल तर कोणी पण त्या गोष्टीला हॅक करू शकतंय. कळलं. आता नेमकी वीक ऑथेंटिकेशन काय, ऑथरायझेशन काय, आपण बघूया. मेनी IoT डिव्हायसेस यूज डिफॉल्ट ऑर वीक पासवर्ड. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या गोष्टीला फक्त तुमचं नाव म्हणून पासवर्ड टाकला, आता नाव कोणाला पण हॅक करता येईल, म्हणजे वीक पासवर्ड झाला ना तो. स्ट्रॉंग पासवर्ड काय राहील, ज्याच्यामध्ये अल्फाबेट येत आहे किंवा मग नंबर्स येत आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स येत आहे, कॅरेक्टर्स म्हणजे हॅशटॅग असू, @ असू, जे असेल ते. कळलं. मेकिंग देम इझी टू हॅक. म्हणजे जर का तुम्ही फक्त तुमचं नाव म्हणून पासवर्ड टाकलाय तर ते कोणी पण इझिली हँडल करू शकतंय, म्हणजे हॅक करू शकतंय, सॉरी. मग आपण याला हँडलिंग कसं बघणार आहे, यूज स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड अँड इनेबल मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन. कळलं. आपण काय करायचं, स्ट्रॉंग आणि युनिक पासवर्ड वापरायचा, जो आतापर्यंत कोणी वापरला नाही असा, आणि स्ट्रॉंग पासवर्ड ज्यामध्ये अल्फाबेट, कॅरेक्टर्स वगैरे सगळं इन्क्लूड करू शकतोय, आणि मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करून द्यायचं. कळलं. ज्यामध्ये समजा तुमचं इंस्टाग्राम अकाउंटला असतं बघा मल्टीफॅक्टर, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वगैरे, म्हणजे ते जर का तुम्ही ऑन केलं आणि समोरचं जर का तुमच्या अकाउंटला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यापर्यंत ते रिक्वेस्ट येते किंवा तुमच्यापर्यंत OTP येतो. जर का कोणी ॲक्सेस करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लगेच कळतं. त्याला म्हणतो आपण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. ते इंस्टाग्रामसाठी असतं आणि हे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन. कळलं. आता समजा इनसिक्युअर कम्युनिकेशन झालं, ही जर का काय कमी आहे आपल्यामधल्या, बरोबर, इनसिक्युअर कम्युनिकेशन. इफ डेटा इज ट्रान्समिटेड विदाउट एन्क्रिप्शन. म्हणजे तुम्ही डेटा जर का ट्रान्सफर करताय समोरच्याला आणि त्याला काही सिक्युरिटीच नाही लावली त्याच्यावरती, तो डेटा कोणाला पण वाचता येईन असं ठेवलं, त्याच्यावरती काही सिक्युरिटी लावली तरच तो सेफली पुढं पोहोचन ना. पण तुम्ही काय केलं, त्याच्यावरती काही सेफ्टीच नाही लावली, मग अटॅकर कॅन इंटरसेप्ट ऑर मॉडिफाय इट. मग अटॅकरला चान्स भेटला, अटॅकर काय करणार आहे, एक तर त्या डेटाला मॉडिफाय करण किंवा तो डेटा लीक करण. कळलं का. याला कसं हँडल करू शकतो आपण या गोष्टीला, आपण सिक्युअर कम्युनिकेशन प्रोटोकॉल वापरू शकतो, जसं की SSL टू एन्क्रिप्ट डाटा. SSL म्हणजे काय, सिक्युअर सॉकेट लेअर, जे आपण
कशामध्ये बघितलं होतं सिक्युअर सॉकेट लेअर? सांगा बरं कशामध्ये बघितलं होतं? जे CNS झालं, SPOS झालं, त्यापैकी दोन्हीपैकी एकात बघितलं होतं आपण, सिक्युअर सॉकेट लेअर म्हणून. कळलं? अनपॅच फर्मवेअर और सॉफ्टवेअर काय आता अनपॅच फर्मवेअर और सॉफ्टवेअर म्हणजे काय? एखादं आउटडेटेड फर्मवेअर जे जुनं झालं, बरोबर. जे एखादी गोष्ट जुनी झाली तर ती सगळं काय राहतं, त्याच्यात काय काय कमी आहे आपल्याला सगळं माहीत राहतं. समजा की एखादी सायकल आहे तुमच्याकडे किंवा काही आहे, मोटरसायकल आहे, तर ती काय झाली, खूप जुनी झाली. तर जुनी झाल्यावर तुम्हाला कळतं की मोटरसायकलमध्ये हे प्रॉब्लेम आहे, असं तसं. तर आपल्याला तिच्या कमी माहीत राहतं आधीच. त्यामुळं आपण काय करू शकतोय त्यावरती, आता ते जर का आपल्याला एखाद्या गोष्टीच्या कमी माहीत असेल तर कोणी पण आपण पण अटॅक करू शकतोय ना त्या कमी यावर. कळलं? तसंच रेग्युलरली आपण काय केलं पाहिजे, अपडेट केली पाहिजे ती गोष्ट. जर का एखादी गोष्ट जुनी आहे तर तिला रेग्युलरली अपडेट केलं पाहिजे. तर मग नंतर काय आता, इनसिक्युअर नेटवर्क सर्व्हिसेस. इनसिक्युअर नेटवर्क सर्व्हिसेस म्हणजे काय? सम डिव्हायसेस कीप अननेसेसरी पोर्ट्स और सर्व्हिसेस ओपन. आता बघा काही डिव्हायसेस आहे त्यांच्यावरती अटॅक होऊ शकतो. मग काही डिव्हायसेस काय करतात, त्यांच्या काही सर्व्हिसेस जे काही पोर्ट्स जे ओपन नव्हते राहायला पाहिजे त्याला पण ओपन करून देतात. म्हणजे ते कोणी पण बाहेरचा व्यक्ती येऊन त्या आतमध्ये एक्सप्लॉइट करू शकतोय. कळलं का? एक्सप्लॉइट करणं म्हणजे काय की त्या गोष्टी समजा काही हॅक करणं एखाद्या काय इन्फॉर्मेशनला, किंवा मग त्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, त्याची जी सिक्युरिटी ती लेअर तोडणं. कळलं? याला कसं वाचू शकतो आपण, डिसेबल अनयूज सर्व्हिसेस अँड यूज फायरवॉल्स और नेटवर्क सेगमेंटेशन. म्हणजे काय, ज्या आपण सर्व्हिसेस वापरतच नाहीये मग त्यांना डिसेबल करून ठेवलं चांगलं गोष्ट आहे ना. ज्या वापरतच नाही, आपल्याला ज्या वापरतच नाहीये ते सर्व्हिसेस, ते त्यांना बंद करून ठेवायचं. आणि जे नेटवर्क कोणी आपल्याला नेटवर्कला किंवा सिक्युरिटीला एक्सप्लॉइट नाही केलं पाहिजे म्हणून आपण काय वापरतो, फायरवॉल वापरतो. फायरवॉल काय करतं, जे बाहेरचे अनऑथराइज युजर्स आहे किंवा मग तुमचा काही जो एखादा हॅकर आहे बाहेरचा, तो तुमचा फायरवॉलच्या आत नाही येऊ तो तुमच्या फायरवॉलच्या आत येऊ नाही शकत. कळलं? त्याच्यानंतर काय, डेटा प्रायव्हसी इश्यू. IoT डिव्हायसेस कलेक्ट पर्सनल डेटा विच कॅन बी एक्सपोज और मिसयूज. म्हणजे IoT डिव्हायसेस काय करतात, तुमचा पर्सनल डेटा, आता होम ऑटोमेशनमध्ये सगळा पर्सनलच डेटा झाला, तो सगळा काय करता, कलेक्ट करता. आणि आता ते बाकीचं जर कुठं तो डेटा एक्सपोज झाला तर तो मिसयूज होऊ शकतोय. यासाठी आपण काय करू शकतो, तुमच्या डेटाला एन्क्रिप्ट म्हणजे सिक्युरिटीची लेअर लावू शकतोय, किंवा मग ॲक्सेस कंट्रोल देऊ शकतोय. म्हणजे जे ऑथराइज युजर्स आहेत त्यांनाच ॲक्सेस द्यायचा फक्त, आणि प्रायव्हसी प्रोटेक्शन प्रॅक्टिसेस चालू करू शकतोय. कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपण काय बघणार आहे, एक्झामाइन हाऊ थ्रेट मॉडेल इज युजफुल इन स्कॅनिंग IoT ॲप्लिकेशन. आता काय बघायचं आपल्याला, हाऊ थ्रेट मॉडेल इज युजफुल इन स्कॅनिंग IoT ॲप्लिकेशन. थ्रेट मॉडेलला कसं वापरलं जातं IoT ॲप्लिकेशन स्कॅन करण्यासाठी. A threat model is a structural approach used to identify, understand and manage potential security threats in IoT application. थ्रेट मॉडेल काय असं एक स्ट्रक्चरल अप्रोच आहे. तो काय करतो, आयडेंटिफाय करतो, अंडरस्टँड करतो आणि मॅनेज करतो. जे सिक्युरिटी थ्रेट्स येऊ शकतात आपल्या IoT डिव्हाइसवरती, सिक्युरिटीचा जो धोका येऊ शकतो आपल्या IoT डिव्हाइसेसवरती, त्यांना काय करतो, आयडेंटिफाय करण्याचं, शोधण्याचं काम करतो, त्याच्यावरती प्रॉपर इन्फॉर्मेशन त्याला अंडरस्टँड करण्याचं काम करतो आणि त्याला मॅनेज करतो. कळलं? इट हेल्प्स डेव्हलपर्स रिकॉग्नायझेस वेअर द सिस्टीम इज मोस्ट वल्नरेबल. म्हणजे तो डेव्हलपरला हेल्प करतो कशासाठी, की तुमच्या डिव्हायसेसमध्ये इथंच कमी आहे किंवा मग इथं खामी आहे, इथं तुमच्या डिव्हाइसवरती अटॅक होऊ शकतोय, तर ही बाजू तुम्ही तुमच्या डिव्हाइसची स्ट्रॉंग करा. असं तो काय करतो, डेव्हलपर्सला हेल्प करतो. कशासाठी, की आपली सिस्टम प्रोटेक्टेड राहण्यासाठी. कळलं? युजफुलनेस ऑफ थ्रेट मॉडेल इन सिक्युरिंग IoT ॲप्लिकेशन्स. आता काय, थ्रेट मॉडेल कशासाठी यूज होतं, जे पॉसिबल थ्रेट्स असतात ते आयडेंटिफाय करतं. म्हणजे काय, इट हेल्प्स टू लिस्ट ऑल पोटेन्शियल सिक्युरिटी रिस्क. म्हणजे जर का तुमचा डेटा चोरीला जाणार आहे, अनऑथराइज ॲक्सेस म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुमच्या डेटाचं ॲक्सेस भेटलं, डिव्हाइस टॅम्परिंग, ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचवण्याचं काम कोण करतं, आपल्याला थ्रेट मॉडेल करतं. कळलं?
सिस्टीमच्या वल्नरेबिलिटीजला अंडरस्टँड करतं, म्हणजे तुमच्या डिव्हायसेसमध्ये काही कमी असन, काही खामी असन, तर त्या शोधून त्याच्यावरती ते स्ट्रॉंग करण्याचं काम करतं. म्हणजे इच कंपोनंटला ॲनालाइज करतं. म्हणजे कसं, सेन्सर्स असतात तुमचे, गेटवेज असन, क्लाउड असन, याला प्रत्येकाला ॲनालाइज करतं आणि त्यांचे जे वीक पॉईंट आहे त्यांना काय करतं, हायलाईट करण्याचं काम करतं आणि स्ट्रॉंग बनवतं त्यांना. कळलं? आता प्रायोरिटाईज सिक्युरिटी मेजर्स म्हणजे काय, थ्रेट मॉडेलिंग रँक थ्रेट्स बेस्ड ऑन देअर सिव्हिरिटी अँड लाईकलीहूड, हेल्पिंग डेव्हलपर्स फोकस ऑन द मोस्ट क्रिटिकल एरियाज फर्स्ट. म्हणजे काय, समजा भरपूर गोष्टी तुमच्या डिव्हायसेसमध्ये भरपूर खामी आहे, भरपूर वीक पॉईंट्स आहे, तर ते काय करतं, जे जे प्रायोरिटीज वीक पॉईंट आहे, म्हणजे जे मेन वीक पॉईंट आहे त्यांच्यावरती फोकस करतं आणि ते पहिले क्लिअर करण्याचं काम करतं. कळलं? कोण करतं हे सगळं काम? थ्रेट मॉडेल. कोणाचं काम असतं? थ्रेट मॉडेल. सिस्टमची डिझाईन इम्प्रूव्ह करतं. म्हणजे काय, इनकॉर्पोरेटिंग सिक्युरिटी ड्युरिंग द डिझाईन फेज मेक्स IoT सिस्टम मोर रेझिलियंट, रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ फिक्सिंग इश्यूज लेटर. म्हणजे काय करतं, त्यामध्ये इनकॉर्पोरेट करतं सिक्युरिटीला. कशा? डिझाईन फेजमध्ये. हे काय करतं, त्यामुळं काय होतं, मोर रेझिलियंट बनते आपली सिस्टीम, रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ फिक्सिंग इश्यूज लेटर. कळलं? सपोर्ट रिस्क मिटिगेशन. इट इनेबल्स द क्रिएशन ऑफ इफेक्टिव्ह काउंटर मेजर्स सच एज एन्क्रिप्शन, ऑथेंटिकेशन, ॲक्सेस कंट्रोल. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण प्रोव्हाइड करतो. कशासाठी? रिड्यूस आयडेंटिफाईड रिस्क. म्हणजे जे आपल्याला रिस्क माहिती ते कमी करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करतो, जसं की एन्क्रिप्शन असन, ऑथेंटिकेशन असन, ॲक्सेस कंट्रोल असन, ह्या सर्व गोष्टी. एनहान्सेस ओव्हरऑल सिक्युरिटी अवेअरनेस. म्हणजे काय, इट प्रोव्हाइड्स अ क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स अँड एनकरेजेस अ प्रोॲक्टिव्ह सिक्युरिटी कल्चर अमंग डेव्हलपर्स अँड युजर्स. कळलं? काय करतं ते? प्रोव्हाइड करतं एक क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ सिक्युरिटी रिक्वायरमेंट. सिक्युरिटी रिक्वायरमेंट काय काय त्याची एक क्लिअर अंडरस्टँडिंग देतं युजरला. अँड काय करतं, जे सिक्युरिटी असेल ते सगळं डेव्हलपर्स, युजर्सपासून म्हणजे बिल्ड करण्याचं काम करतं. कळलं? एनहान्स म्हणजे काय, वाढवणं. तुमची जी सिक्युरिटी अवेअरनेस आहे पूर्ण त्याला वाढवणं, त्याची म्हणजे युजर्सला वगैरे सांगणं की असं असं सिक्युरिटी असतं, तसं असतं, या गोष्टी तुम्ही अशा वाढू शकता, तुमच्या डिव्हायसेसमध्ये ह्या कमी आहे, हे स्ट्रॉंग करू शकताय. ह्या सगळ्या गोष्टी कोण बघतं? काय म्हटलं होतं मी तुम्हाला, एक थ्रेट मॉडेल बघतं. कळलं? आता यानंतर आपण काय बघणार आहे, लिस्ट आउट सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स फॉर IoT बेस्ड सिस्टम्स, डिस्कस सम vulnerabilities इन IoT. आता सिक्युरिटी रिक्वायरमेंट काय सांगा बरं. IoT devices sit together like a huge digital neighborhood. Tiny sensors असतील, बिग क्लाउड सर्व्हर्स असतील, ऑल विस्परिंग टू इच अदर. म्हणजे एकमेकांमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करत असतात. ते काय राहतं, एकमेकांचे भावकीच असतं ना IoT डिव्हायसेस. म्हणजे फॅनचा असो किंवा मग डोअरचा असो, सगळं एकमेकांशी कनेक्टेड असतं घरामध्ये. टू कीप दिस नेबरहूड सेफ, म्हणजे सगळ्यांना सेफ ठेवण्यासाठी अँड IoT सिस्टम नीड्स द फॉलोइंग सिक्युरिटी रिक्वायरमेंट. या सगळ्या IoTच्या भावकीला, IoTचे जे बंधू प्रेम आहे यांना सेफ ठेवण्यासाठी काय असतं, त्यांना काही रिक्वायरमेंट्स लागतात. जसं की काय, ऑथेंटिकेशन असं. ऑथेंटिकेशन म्हणजे काय, ओनली लेजिटिमेट डिव्हायसेस अँड युजर्स शुड बी अलाउड टू जॉईन ऑर कम्युनिकेट इन द नेटवर्क. म्हणजे जे ऑथराइज युजर्स आहे फक्त त्यांनाच त्याचा ॲक्सेस भेटला पाहिजे, तेच कम्युनिकेट करू शकताय फक्त. ऑथरायझेशन म्हणजे काय, इवन आफ्टर ऑथेंटिकेशन इच डिव्हाइस युजर मस्ट गेट ओनली द परमिशन दे ट्रूली नीड. म्हणजे ऑथरायझेशन काय, त्यांना जे गरजेचं आहे त्यासाठीच परमिशन भेटली पाहिजे. असं नाही की तुम्ही सगळ्या गोष्टींची परमिशन देत बसले त्यांना. कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये काय राहतं, डेटा एका दुसऱ्या जागेवरून ट्रॅव्हल करतो, बरोबर. मग त्याच्यासाठी एन्क्रिप्शन गरजेचं असतं. म्हणजे आपण एक सिक्युरिटी लेअर ॲड करतो त्यावरती. कळलं? इंटिग्रिटीमध्ये काय, तुमचा डेटा कोणी चेंज नाही केला पाहिजे, त्याला टॅम्पर्ड नाही केलं पाहिजे, ऑर करप्टेड ड्युरिंग स्टोरेज ऑर ट्रान्समिशन, करप्ट नाही झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी येतात इंटिग्रिटीमध्ये. प्रायव्हसी प्रोटेक्शन म्हणजे काय, युजर डेटा मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम मिसयूज करण्यापासून युजरचा डेटा प्रोटेक्ट केला गेला पाहिजे. कळलं? आता वल्नरेबिलिटीज इन IoT तर आपण बघितलं की जर का वीक पासवर्ड वगैरे असन, ज्या जुन्या गोष्टी असन त्यांना अपडेट करत राहिलं पाहिजे कधी पण.
इनसेक्युअर कम्युनिकेशन म्हणजे काय, एन्क्रिप्शन शिवाय आपण डेटा ट्रान्सफर नाही केला पाहिजे, त्याला एन्क्रिप्शन करूनच पाठवलं पाहिजे. लॅक ऑफ फिजिकल सिक्युरिटी असन ती इम्प्रूव्ह केली पाहिजे. या सगळ्या वल्नरेबिलिटीज आपण बघितल्या तरी तुम्ही एकदा काय वाचून घ्यायचंय. वल्नरेबिलिटीचा अर्थ मी काय म्हणलो होतो की कमी आहे, एखाद्या गोष्टीमध्ये कमी आहे काय किंवा मग खुमिया काय किंवा मग एखादे वीक पॉइंट्स काय त्या गोष्टीमध्ये ते कळलं. आता काय चॅलेंजेस इन डिझायनिंग IoT ॲप्लिकेशन. चॅलेंजेस काय आहेत IoT ॲप्लिकेशनला डिझाईन करण्यासाठी. डिझायनिंग अँड IoT ॲप्लिकेशन इज लाईक बिल्डिंग अ सिटी वेअर थाउजंड्स ऑफ टायनी डिव्हायसेस. IoT ॲप्लिकेशनला डिझाईन करणं म्हणजे काय, आपण एखादी सिटी बनवण्यासारखं आहे. सिटी म्हणजे काय, जे टायनी डिव्हायसेस राहते ते राहता, एकमेकांशी बोलता, एकमेकांवर आधारित असता. सॉरी, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये चालतात, IoT ॲप्लिकेशन डिझाईन करण्यामुळे. कळलं का. IoT ॲप्लिकेशन डिझाईन करणं म्हणजे एक सिटी डिझाईन करणं आहे, ज्यामध्ये IoT डिव्हायसेस काय करता, बोलता, राहता, एकमेकांवर आधारित राहता, म्हणजे डिपेंड करता एकमेकांवर. आता त्यामध्ये मेजर चॅलेंजेस काय येतं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. हेट्रोजिनिटी ऑफ डिव्हायसेस म्हणजे काय, IoT डिव्हायसेस हे दुसरे कंपन्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या बनवता ना, मग त्यांचे प्रोटोकॉल्स, त्यांचा डेटा फॉर्मॅट, त्यांचे जे रूल बनवायचे ते प्रत्येक कंपनीचे वेगळे वेगळे राहतात. म्हणून याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतं मग आपल्याला, एन्शुरिंग स्मूथ कम्युनिकेशन अँड इंटरऑपरेबिलिटी बिकम्स डिफिकल्ट. म्हणजे काय, आता बघा वेगळ्या वेगळ्या कंपनीने जर का बनवलं तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करणं थोडंसं वेगळं आहे ना. समजा एखादा मुलगा एखादी बिल्डिंग बनवताय तुम्ही, त्या बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी कोण आलं, एक महाराष्ट्राचा व्यक्ती आला किंवा मग एक दुसरा तमिळनाडूचा आला. त्यांच्या दोघांच्या भाषा वेगळ्या असन, सगळं कल्चर वेगळं असन, तर त्यांना एका जागेवरती स्मूथ कम्युनिकेट करणं म्हणजे बोलणं चालणं एकमेकांशी थोडं डिफिकल्ट जाईल. तेच आहे हेट्रोजिनिटी ऑफ डिव्हायसेस म्हणजे. आता स्केलेबिलिटी म्हणजे काय, अँड IoT ॲप्लिकेशन मस्ट हँडल ग्रोथ फ्रॉम अ फ्यू डिव्हायसेस टुडे टू मिलियन्स टुमॉरो मॅनेजिंग मोर डेटा. म्हणजे काय, जसं जसं IoT डिव्हायसेस या जगामध्ये प्रगती होत चालली किंवा मग IoT डिव्हायसेस या जगामध्ये वाढत चाललेले, त्यांच्यामध्ये काय झालं पाहिजे की मोर डेटा त्यांना मॅनेज करता आला पाहिजे, मोर ट्रॅफिक मॅनेज करता आली, मोर कनेक्शन. हे थोडंसं चॅलेंज आहे त्यांच्यासाठी की एवढा सगळा डेटा वाढत चालला आहे जगामध्ये, तो डेटा त्यांना मॅनेज करणं वगैरे हे थोडंसं चॅलेंज बनतं त्यांच्यासाठी. कळलं. सिक्युरिटी अँड प्रायव्हसी काय, आता जर का यांच्यामध्ये स्ट्रॉंग एन्क्रिप्शन नसन, ऑथेंटिकेशन नसन, तर यांना काय होणार आहे, सिक्युरिटी प्रॉब्लेम येणार आहे IoT डिव्हायसेसला. म्हणून आपण काय करतो, त्यांच्यापासून वाचवण्यासाठी हॅकर्सपासून वगैरे त्याला एन्क्रिप्शन करतो, ऑथेंटिकेशन करतो. अजून काय बघतो आपण, सेन्सिटिव्ह युजर डेटा मस्ट बी प्रोटेक्टेड. जो युजरचा डेटा असतो इम्पॉर्टंट सेन्सिटिव्ह, तो डेटा काय झाला पाहिजे, प्रोटेक्ट झाला पाहिजे, हे पण बघतो आपण. कळलं. त्यानंतर काय, पॉवर अँड एनर्जी कन्स्ट्रेंट काय, मेनी IoT डिव्हायसेस रन ऑन द बॅटरीज ऑर एनर्जी हार्वेस्टिंग. म्हणजे जे डिव्हायसेस राहतात ते जास्तीत जास्त बॅटरीवरती चालतात. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे, परफॉर्मन्स मेंटेन करण्यासोबतच त्याची पॉवर पण एकदम प्रॉपरली चालली पाहिजे. म्हणजे समजा एखादी बॅटरी आहे तुमची, बरोबर, ते बॅटरी टिकती समजा 2 घंटे आणि ती परफॉर्मन्स देते तुम्हाला किती, 70%. तर तिचा परफॉर्मन्स जितका जास्त वाढवता येईल तितका वाढला पाहिजे आणि तिचा बॅटरी पण जास्तीत जास्त टिकली पाहिजे, हे आपण बघणार आहे. कळलं. नेटवर्क रिलायबिलिटी अँड कनेक्टिव्हिटी इश्यूजमध्ये काय, IoT सिस्टम ऑफन ऑपरेट इन अनस्टेबल एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, अनस्टेबल एन्व्हायरमेंटमध्येच ऑपरेट होतं ना. जर का फॅन तुमचा बिंगतोय किंवा मग चालतोय, तर फॅन ऑन आहे ऑफ आहे किंवा मग फॅनची स्पीड वाढवणं न वाढवणं कमी करणं हे कशावरती डिपेंड आहे, IoT वरती. मग अनस्टेबल म्हणजे काय, आता टेम्परेचर कमी जास्त होत जाणार आहे, त्यानुसार फॅनची स्पीड बदलणार आहे ना. मग एक स्टेबल एन्व्हायरमेंट नसतं तिथं, अनस्टेबल एन्व्हायरमेंट राहतं. त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला IoT डिव्हायसेसला काम करायचं राहतं. कळलं. मग तिथं काही डिलेज होऊ शकत आहे, डेटा पॅकेट लॉस होऊ शकत आहे, बँडविथचं लिमिटेशन, हे सगळं काय चॅलेंज आहे IoTसाठी. कळलं. डेटा मॅनेजमेंट अँड ॲनालिटिक्स म्हणजे काय, IoT जनरेट्स ह्यूज व्हॉल्यूम ऑफ डेटा, स्टोरिंग, प्रोसेसिंग अँड एक्स्ट्रॅक्टिंग युजफुल इनसाइट्स इन रिअल टाईम रिक्वायर्स इफिशियंट आर्किटेक्चर. म्हणजे काय, आता एक ह्यूज व्हॉल्यूम ऑफ डेटा जनरेट होतो, बरोबर.
मग त्याला स्टोअर करणं, प्रोसेस करणं, त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करणं युजफुल थिंग. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, एखादा किती मोठा डेटा पडलेला आहे तुमच्याकडून, त्याच्यातून आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी बाहेर काढायच्या, त्याला काय म्हणतो आपण एक्स्ट्रॅक्टिंग. या सगळ्या गोष्टी काय एकदम थोडंसं डिफिकल्ट आहे IoTसाठी. कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स. आता IoT डिव्हाइस एखादं खराब झालं किंवा त्याचं मेंटेनन्स कॉस्ट, डिप्लॉयमेंट कॉस्ट ही पण थोडीशी काय लागते, जास्त लागते. हिला पण आपण जितकं कमीत कमी करू शकतोय ते बघितलं पाहिजे. हे सगळे काय चॅलेंजेस आहे IoTचा. तुम्हाला जर का डिझाईन करायचं आहे IoT प्लॅटफॉर्म, एखादा IoTचं होम ऑटोमेशन सिस्टम काही पण असो, त्यामध्ये काय काय चॅलेंजेस येतात, हे चॅलेंजेस येतात. कळलं का? एवढे आपण किती बघितले, 7-8 बघितले. हे तुम्ही मनाने पण लिहू शकता, असं नाही की तुम्ही याच्यातूनच लिहिलं पाहिजे. आणि हा थोडासा ना बोरिंग चॅप्टर आहे, म्हणजे शिकवताना पण थोडंसं बोर होतं आणि काय होतं तुम्हाला शिकण्यासाठी पण थोडं बोर जाईल, कारण पूर्ण थेरी चॅप्टर, याच्यामध्ये सॉल्विंग वगैरे काही नाही, तर थोडंसं असं बोरिंग चॅप्टर आहे. तरी पण तुम्ही काय करू शकताय, मनाने लिहू शकताय. तुम्हाला फक्त वरच्यावर अंदाज आला की काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय होत्या गोष्टी, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही सिक्युरिटीमध्ये इम्प्रूव्ह केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला कळल्या ना, तुम्ही तिथं मनाने पेपर लिहून येशाल. कळलं? तसं पण असं कोणीच नाही की जे सगळं म्हणजे पाठ करून जाऊन लिहून येतं. मुलींची गोष्ट डिफरंट आहे, पण मुलांमध्ये तरी शक्यतो कमीच असतं की जे पाठ करून जाता आणि लिहून येतात. मुलं फक्त काय करतात, समजून जातं वरच्यावरती, आणि जितकं त्यांचं मशीन चालवता येईल तिथं फेकण्यासाठी तेवढं चालवतं जास्तीत जास्त. त्यांच्याकडे कुठून ती काय म्हणतो आपण क्षमता, व्हॉकॅब्लरी कुठून जनरेट होते आपोआप एक्झाम टायमिंगमध्ये त्यांनाच माहिती. पण ते एकदम समजा एक पेजेसचं जरी उत्तर लिहायचं असेल तरी त्याच्या जागी 3 पेजेस लिहून येतात सगळे मुलं. असंच राहतं मुलांचं, म्हणजे वेगळंच ते, त्यांच्या एक्झाम टायमिंगमध्ये वेगळीच एनर्जी येते. स्टडी जरी नाही करून गेले असेल ना ते, तरी ते काय करतील की तिचं समजा 40-50 मार्काचा पेपर ते इझिली लिहून येतात. आणि मुलींचं वेगळं राहतं, मुलींनी जर का स्टडी नाही केला तर ते इकडं बघत बसतात तिकडं, मग त्यांना असं फेकणं असं डिफिकल्ट वाटतं. मुलांसाठी ते एकदम काय AK-47 वाणीच आहे, इझिली एकदम. यानंतर आपण आता बघणार आहे डिझाईन अँड इंट्रोडक्शन टू IoT सिक्युरिटी हायलाइट द युनिक चॅलेंजेस अँड व्हल्नरेबिलिटीज असोसिएशन विथ द IoT डिप्लॉयमेंट. हा क्वेश्चन बघणार आहे आपण. आता काय इंट्रोडक्शन टू IoT सिक्युरिटी काय, द IoT मीन्स मेनी स्मॉल डिव्हायसेस लाईक सेन्सर्स असो, कॅमेराज असो, स्मार्ट बल्ब्स असो, फिटनेस बँड असो, हे काय इंटरनेटद्वारे कनेक्ट राहतात आणि एकमेकांना कम्युनिकेट करतं, म्हणजे एकमेकांशी कम्युनिकेशन चालतं यांचं. दिस डिव्हायसेस कलेक्ट अँड शेअर अ लॉट ऑफ डेटा, म्हणजे काय करता, डेटा कलेक्ट करता, शेअर करता एकमेकांशी. सो कीपिंग देम सिक्युअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता डेटा शेअर करता एकमेकांशी, या सगळ्या गोष्टी होत आहे, तर त्या डेटाला सेफ ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. बट IoT सिक्युरिटी इज डिफिकल्ट बिकॉज IoT डिव्हायसेस आर डिफरंट फ्रॉम नॉर्मल कम्प्युटर. म्हणजे IoTची सिक्युरिटी थोडीशी डिफिकल्ट आहे. का बरं, की कम्प्युटरचं वगैरे तुम्ही काय लावू शकताय, प्रोटेक्शन वगैरे कम्प्युटर्सला भेटतं, बरोबर, ते तुम्ही वापर करू शकताय त्याचा. पण IoTच्या बाबतीत थोडंसं वेगळी गोष्ट, IoTची सिक्युरिटी थोडी क्रिटिकल आहे. कळलं? आता IoTला सिक्युरिटीची काय गरज आहे, बरोबर. IoT डिव्हायसेस हँडल पर्सनल, सेन्सिटिव्ह अँड रिअल टाईम डेटा. IoT काय करते, एक पर्सनल डेटा, सेन्सिटिव्ह डेटा आणि रिअल टाईम डेटाला हँडल करण्याचं काम करतं. आणि जर का त्या डेटाला कोणी हॅक केलं, दे कॅन कंट्रोल मशीन, स्टील डेटा ऑर डिस्टर्ब सर्व्हिसेस. म्हणजे कोणी जर का डेटा हॅक केला ते मशीनला कंट्रोल करू शकतंय, तुमचा डेटा चोरू शकतंय, किंवा तुमच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांना सगळ्यांना डिस्टर्ब करून ठेवत. म्हणून ते प्रोटेक्ट करणं आपल्याला IoTला बाकीच्या अटॅक्सपासून खूप गरजेची गोष्ट राहते. कळलं? युनिक चॅलेंजेस इन IoT सिक्युरिटी काय, आता आपण बघितलेच होते मागे युनिक चॅलेंजेस काय काय आता. डिव्हायसेस आर म्हणजे वेगळ्या वेगळ्या कंपन्या त्यांना बनवतं, म्हणून त्यांना एकमेकांशी आपण कोणतं घेतलं, एक महाराष्ट्राचा माणूस राहतोय आणि एक कर्नाटकाचा राहतोय, तर त्यांची भाषा वगैरे वेगळं राहतं. हे सगळं बघितलं होतं आपण. कळलं? लो पॉवर मेमरी कळलं, व्हेरी लार्ज नंबर ऑफ डिव्हायसेस, हे सगळं बघितलं होतं आपण. कळलं? आता यानंतर कॉमन IoT व्हल्नरेबिलिटीज पण बघितलं होता, की वीक पासवर्ड असेल त्याला स्ट्रॉंग करायचं, किंवा मग डेटाला एन्क्रिप्ट करायचं, रेग्युलरली अपडेट करत राहायचं, सॉफ्टवेअरचे बग्स असतील म्हणजे काही एरर आले तर ते बग्स काढणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता यानंतर ह्या फक्त मी लिहिल्या आहे
कारण त्या रिपीट झाले माझ्याकडून लिहिण्यातून. तर तुम्ही यांना फक्त एकदा वाचून जरी घेतलं तरी तुम्हाला कळेल, कारण आपण एकदा मागं आता 2दा शिकलो आपण, हे 3ऱ्या वेळेस इथं आलंय. कळलं? आता काय इथं पण तेच आहे बघा. इलिस्ट्रेट द चॅलेंजेस इन सेक्युरिंग IoT ॲप्लिकेशन. IoT ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही बनवता त्यामध्ये काय राहतं की वेगळ्या वेगळ्या डिव्हायसेसची व्हरायटी राहते, वेगळे वेगळे बनवता कंपनीज वगैरे, त्यामुळं प्रॉब्लेम येतो. लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे काय, मेनी IoT डिव्हायसेस त्यांची लो मेमरी राहते, स्मॉल प्रोसेसर राहते, लिमिटेड बॅटरी राहते, म्हणून स्ट्रॉंग अल्गोरिदम त्यांच्यावरती काम नाही करू शकत. त्यांना जे सूट होईल तेच अल्गोरिदम असतं. लार्ज स्केल डिप्लॉयमेंट म्हणजे काय, मिलियन्स ऑफ डिव्हायसेस असलं तर त्यांचं पासवर्ड मॅनेज करणं, त्यांचा डेटा मॅनेज करणं, या सगळ्या गोष्टी काय जातात, अवघड जातात, म्हणजे थोड्या हार्ड जातात. कळलं? अजून काय बघितलं होतं आपण, फिजिकल एक्सपोजर असो, वीक ऑर नो सिक्युरिटी स्टँडर्ड्स असो, हे सगळं तुम्ही एकदा वाचून घ्यायचं. हे आपण मागच बघितलेलं आहे. हे क्वेश्चन मी तुम्हाला एकदा फक्त दाखवून देतो. आणि नोट्स बघा, एकदम पॉईंट टू पॉईंट काढलाय, तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले. तरी तुम्हाला नोट्स पाहिजे असतात, IoTसाठी मी डिस्काउंट ठेवला आहे, तर तुम्ही नक्की त्या नोट्स ॲक्सेस करू शकता. असं नाही की मी तुम्हाला हजार रुपयासाठी विकतोय. एकदम लो प्राईस, ओनली ॲट 199 रुपीजमध्ये तुम्ही IoTच्या 4 पण युनिट्सच्या नोट्स घेऊ शकताय. आणि तुम्हाला बाहेरून अभ्यास करण्याची काहीही गरज पडणार नाही. सगळं मी जे शिकवलं आहे त्याच्यामधलंच येणार आहे, बाहेरचं एक पण क्वेश्चन नाही येणार आहे, मी गॅरंटी देतो. तर तुम्ही एवढं जरी करून गेले, मी जेवढं शिकवलं आहे तेवढं, तरी तुम्ही आउट ऑफचा पेपर लिहू शकताय. कळलं? आता याच्यानंतर आपण काय बघणार आहे, हा नेक्स्ट क्वेश्चन. कळलं? आपल्याला काय बघायचं आता, पॉसिबल व्हर्नरेबिलिटीज काय डिझायनिंग स्मार्ट होम इंट्रुजनमध्ये, म्हणजे एक इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम बनवायची आपल्याला. त्यासाठी काय, इन अ होम इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम युजेस, होम इंट्रुजन डिटेक्शन सिस्टममध्ये काय काय यूज होतं, सेन्सर होतं, कॅमेराज होतं, अलार्म्स होतं, आणि IoT डिव्हायसेस यूज होते टू डिटेक्ट एनी अनवॉन्टेड एंट्री. बट while designing such a system, several vulnerabilities can appear. These vulnerabilities म्हणजे काय, weakness can allow attackers to bypass, म्हणजे आपली जी सिक्युरिटी सिस्टम आहे तिला ते बायपास करतील, डिसेबल करतील, किंवा मिसयूज करू शकताय तिचा. कळलं? बिलो आर मेजर व्हर्नरेबिलिटीज, म्हणजे आपले वीक पॉईंट्स काय काय ते बघायचे. वीक ऑथेंटिकेशन असू शकतं, म्हणजे इफ द सिस्टम युजेस सिम्पल ऑर डिफॉल्ट पासवर्ड. जर का तुमचा पासवर्ड एकदम स्ट्रॉंग नसेल, एकदम इझी पासवर्ड असेल, तर ते अटॅकर तुमचा हॅक करू शकतात. मग त्यासाठी काय करायला शकतं, तुम्हाला डिफॉल्ट पासवर्ड ऑन अ स्मार्ट कॅमेरा, म्हणजे इझी पासवर्ड असेल तर हॅक होऊ शकतं. अनएन्क्रिप्टेड कम्युनिकेशन असेल, म्हणजे तुम्ही जो डेटा पाठवताय सेन्सरमध्ये, कॅमेराजमध्ये, तो जर का एन्क्रिप्टेड नसेल, म्हणजे त्याच्यावरती जर का सिक्युरिटी लेअर ॲड नसेल, तरी तुमचा डेटा अटॅकर्सला बघितला जाऊ शकतो किंवा मग तो मॉडिफाय होऊ शकतो. कळलं? इनसेक्युअर वायफाय नेटवर्क म्हणजे काय, स्मार्ट होम सिस्टम डिपेंड ऑन होम वायफाय. स्मार्ट होम सिस्टम जे राहतं होम वायफायवर डिपेंड करतं. जर का वायफाय वीक एन्क्रिप्शन यूज करत असेल किंवा मग इझी पासवर्ड असेल, जर का वायफाय कोणी हॅक केला तर तुमची सिस्टम पण हॅक होऊन जाईल. कळलं का? या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात इंट्रुजन डिटेक्शन सिस्टममध्ये. त्यानंतर काय आता, व्हर्नरेबल मोबाईल ॲप और क्लाउड इंटरफेस, म्हणजे मोस्ट स्मार्ट सिस्टम आर कंट्रोल फ्रॉम अ मोबाईल ॲप. जास्तीत जास्त स्मार्ट होम सिस्टम कशावरती कंट्रोल होतं, मोबाईल ॲपवरतीच कंट्रोल होतं ना. समजा फॅन असन, डोअर असन, तुम्ही मोबाईलवरून कंट्रोल करू शकताय. इफ द ॲप और क्लाउड बॅकएंड हॅज बग्स ऑर इनसिक्युअर, म्हणजे तुमच्या ॲपला किंवा क्लाउडला काही बग्स असतील, म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील, तर जे अटॅकर्स राहतात ते तुमचं जे डोअर असन किंवा मग फॅन वगैरे असेल ते रिमोटली ॲक्सेस करू शकतात. कळलं? आउटडेटेड फर्मवेअर म्हणजे काय, सेन्सर्स आणि कॅमेराजला रेग्युलर अपडेट्स पाहिजे ना. आता रेग्युलर अपडेट जर का केलं नाही तुम्ही, तर त्याच्यामध्ये ते तयार होईल व्हल्नरेबिलिटीज. ते तयार झाल्यानंतर काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. कळलं? फिजिकल ॲक्सेस व्हल्नरेबिलिटी म्हणजे काय, डिव्हायसेस लाईक डोर्स, सेन्सर और आउटडोर कॅमेराज कॅन बी फिजिकली टॅम्पर्ड विथ रिमूव्ड और डॅमेज बाय इंट्रुडर्स. कळलं? म्हणजे काय, जे डोअर्स असतील, डोअर सेन्सर असतील किंवा मग आउटडोअर कॅमेराज असतील, हे फिजिकली पण टॅम्पर्ड होऊ शकतं, जसं की रिमूव्ड ऑर डॅमेज बाय इंट्रुडर्स. पुअर डिव्हाइस कॉन्फिगरेशन म्हणजे काय, मिसकन्फिगर्ड मोशन सेन्सर,
open ports or unnecessary services running on the device can expose the system to attackers. म्हणजे तुम्ही जर का ओपन केले पोर्ट्स, काही अननेसेसरी सर्व्हिसेस रनिंग ठेवल्या डिव्हाइसवरती, तर हे अटॅकरसाठी तुमची सिस्टम ओपन होऊन जाईल. डिपेंडन्सी ऑन सिंगल हब. इफ ऑल डिव्हाइसेस डिपेंड ऑन अ सिंगल स्मार्ट हब, अटॅकर कॅन डिसेबल द एंटायर सिस्टम बाय टार्गेटिंग दॅट हब. म्हणजे एकाच हब वरती तुमच्या जर का सगळ्या सिस्टम डिपेंड असेल, तर अटॅकर फक्त त्या हबला जरी टार्गेट केलं तरी तुमच्या सगळ्या सिस्टममध्ये फेल्युअर येऊ शकतंय. कळलं? याला म्हणायचं डिपेंडन्सी ऑन सिंगल हब. हे कळलं. आता याच्यानंतर आपला नेक्स्ट हे काय, अवेलेबिलिटी म्हणजे काय असतं. दिस सिस्टम मस्ट वर्क 24/7 एस्पेशली ड्युरिंग एमर्जन्सी. एमर्जन्सीच्या टायमिंगला या सिस्टमनी 24/7 काम केलं पाहिजे. चॅलेंजेस अँड कन्सिडरेशन काय, चॅलेंजेस इन कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे प्रोटेक्टिंग डेटा विथ एन्क्रिप्शन. तुम्ही जो डेटा पाठवता बरोबर, त्याच्यावरती काय पाहिजे, एन्क्रिप्शनची लेअर पाहिजे, म्हणजे सिक्युरिटीची लेअर पाहिजे. कळलं? जे बाहेरच्यांना तुमचा डेटा वाचता नाही आला पाहिजे, किंवा मग तुमचा डेटा बाहेरच्यांना मॉडिफाय नाही करता आला पाहिजे. स्ट्रॉंग ऑथेंटिकेशन म्हणजे काय, द सिस्टम मस्ट यूज स्ट्रॉंग पासवर्ड. तुमचे पासवर्ड वगैरे सगळं स्ट्रॉंग पाहिजे, जे लॉग इन असतं ते स्ट्रॉंग पाहिजे. अदरवाईज बाकीचे जे सिस्टम कोणी अटॅकर असेल, हॅकर असेल, तो तुमच्या सिस्टमला रिमोटली ॲक्सेस करू शकतो. सेक्युरिंग कॅमेरा अँड ऑडिओ डेटा म्हणजे काय, कॅमेरा फुटेज अँड ऑडिओ रेकॉर्डिंग मस्ट बी स्टोर्ड सेफली. आता जे व्हिडिओज वगैरे काही लीक होतं बघा सोशल मीडियावरती, आजकाल भरपूर लीक होत आहे. तसे जे कॅमेरा फुटेज असेल किंवा मग ऑडिओ रेकॉर्डिंग असेल, ते सेफली स्टोअर्ड केला पाहिजे. सो स्ट्रेंजर्स कॅन नॉट सी इनसाइड द हाऊस. म्हणजे त्यांना स्ट्रेंजर्सला इनसाइड द हाऊस नाही बघता आलं पाहिजे. कळलं? त्यानंतर काय आपल्याला बघायचंय, डिझाईन अ केस स्टडी ऑन डिझायनिंग अ सिक्युअर IoT होम इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम. यावरती एक केस स्टडी बनवायची आहे आणि त्यामध्ये चॅलेंजेस काय येतील ते सगळं बघायचं आहे. कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी, अवेलेबिलिटीवरती बघायचं आहे आपल्याला, ॲज वेल ॲज द टाइमली डिटेक्शन अँड रिस्पॉन्स टू पोटेन्शियल सिक्युरिटी ब्रीचेस. आपण खरं तर हा क्वेश्चन आत्ताच बघितला IoT इंट्रुजन डिटेक्शन सिस्टममध्ये, तरी आपण एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. स्मार्ट होम इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम काय करते, हाऊसला प्रोटेक्ट करण्यासाठी यूज होते. बरोबर. दिस डिव्हायसेस काय, मोशन सेन्सर्स असन, डोअर सेन्सर्स असन, CCTV कॅमेराज, अलाराम, हे सगळं येतं त्या गोष्टींमध्ये. यांचा गोल काय आहे की अनवॉन्टेड एंट्री ज्या राहते किंवा अलर्ट राहते ते इमिजिएटली डिटेक्ट केलं पाहिजे. टू मेक दिस सिस्टम सिक्युअर वी मस्ट प्रोटेक्ट द डेटा. म्हणजे जर का सिस्टमला सिक्युअर बनायचं असेल तर डेटाला प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे आणि सिस्टम 24/7 चालू पाहिजे. कळलं? आता कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी म्हणजे काय, ऑल व्हिडिओज, सेन्सर डेटा अँड होम इन्फॉर्मेशन हे प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड पाहिजे बाकीच्यांपासून. जे आउटसाइडर्स आहे, घराच्या बाहेर जे राहतात बाकीचे व्यक्ती, त्यांच्यापासून ही इन्फॉर्मेशन प्रोटेक्टेड पाहिजे. इंटिग्रिटी म्हणजे काय, डेटा जो कोणी आपणला जो डेटा आहे तो कोणाला चेंज वगैरे नाही करता आला पाहिजे, कोणी त्या डेटाला अफेक्ट नाही करू शकलं पाहिजे. कळलं? त्याला म्हणायचं इंटिग्रिटी. आणि याच्यानंतर काय होतं, आता चॅलेंजेस इन इंटिग्रिटी काय सांगा बरं. प्रिव्हेंटिंग डेटा टॅम्परिंग म्हणजे अटॅकर्स मे ट्राय टू चेंज सेन्सर रिडिंग. सेन्सरची रिडिंग चेंज ट्राय करू शकता येते, हे एक चॅलेंजेस येतं इंटिग्रिटीमध्ये. दुसरं चॅलेंजेस काय, सिक्युअर क्लाउड म्हणजे काय, जिथं आपला डेटा स्टोअर होतो त्या क्लाउडवरती, जे मोबाईल ॲप आहे, क्लाउड सिस्टम, ह्या सगळ्या प्रोटेक्टेड पाहिजे. कळलं? त्याच्यानंतर काय, चॅलेंजेस इन अवेलेबिलिटी म्हणजे काय सांगा बरं. चॅलेंजेस इन अवेलेबिलिटी काय, स्टेबल पॉवर अँड इंटरनेट पाहिजे. म्हणजे द सिस्टम नीड्स बॅकअप पॉवर अँड स्टेबल इंटरनेट. सिस्टमकडे काय पाहिजे, एक बॅकअप पॉवर पाहिजे, स्टेबल इंटरनेट पाहिजे. अवॉइडिंग सिंगल पॉईंट ऑफ फेल्युअर म्हणजे एक जरी डिव्हाइस फेल झालं तर सगळी सिस्टम स्टॉप नाही व्हायला पाहिजे. कळलं? आपण काय बघितलं पहिल्यांदा, ते एकावरतीच डिपेंडंट होतं, तर मग एक अटॅकर काय करतील, त्यालाच टार्गेट करतील ते फेल्युअर करायला. जर का सिस्टम एकाच ऑब्जेक्टवरती किंवा मग एका सिस्टमवरती डिपेंडंट आहे तर ते एकाच याला टार्गेट करतील. म्हणून सिस्टम जास्त एक सिंगल पॉईंट ऑफ फेल्युअर आपण अवॉइड केला पाहिजे. टाइमली डिटेक्शन अँड रिस्पॉन्स काय, रिअल टाइम अलर्ट्स पाहिजे. म्हणजे द सिस्टम मस्ट सेंड नोटिफिकेशन्स, SMS और अलार्म्स इन्स्टंटली. म्हणजे काही जर का सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज जर का त्यांना दिसली तर सिस्टमने काय केलं पाहिजे, नोटिफिकेशन सेंड केले पाहिजे, SMS सेंड केले पाहिजे, अलार्म सेंड केले पाहिजे. क्विक ऑटोमेटेड ॲक्शन्स म्हणजे काय, द सिस्टम कॅन लॉक डोर्स, टर्न ऑन लाईट्स और स्मार्ट अलार्म इमिजिएटली टू स्टॉप द इंट्रुडर.
म्हणजे काय काय ॲक्शन घेऊ शकते, एक तर डोअर लॉक करू शकते, लाईट चालू करू शकते, या सगळ्या गोष्टी काय ते अलर्ट जनरेट करण्यासाठी ते यूज करू शकताय. कळलं. यानंतर काय आता आपलं apply the key elements of IoT security for securing the forest fire detection system with proper explanation enlist possible threats may encountered in designing such applications. आता बघा काय, a forest fire detection system uses IoT sensors, cameras and communication devices placed deep inside the forest to detect smoke. म्हणजे काय, फॉरेस्ट फायर जे राहतं सिस्टम, फॉरेस्ट फायर डिटेक्शन सिस्टम, त्या काय करत्या, सेन्सर्स यूज करत्या, कॅमेराज यूज करत्या आणि कम्युनिकेशन डिव्हायसेस राहतात जे फॉरेस्टमध्ये ठेवतो आपण. ते कशासाठी काय काय डिटेक्ट करतात, ते स्मोक डिटेक्ट करता, टेम्परेचरचं राईज अँड फॉल डिटेक्ट करता किंवा मग फ्लेमचा सन डिटेक्ट करता. बिकॉज डिव्हाइस वर्क इन ओपन अँड हार्श एन्व्हायरमेंट. डिव्हाइस कुठं फॉरेस्टमध्ये वर्क करतं म्हणल्यावर ते ओपन अँड हार्श एन्व्हायरमेंट झालं. सेक्युरिंग द सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपली सिस्टम सिक्युअर करणं हे खूप गरजेचं असतं. की एलिमेंट्स काय, मग ऑथेंटिकेशन. आता मी तुम्हाला भरपूर वेळा वाचून दाखवलं काय की ऑथेंटिकेशन काय, ऑथरायझेशन काय, सॉरी, ह्या गोष्टी आता मी तुम्हाला डबल नाही सांगत, मी तुम्हाला 2-3दा सांगितलं आहे वाचून. आता फक्त तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ऑथेंटिकेशन काय, ऑथरायझेशन काय, त्यानंतर काय कॉन्फिडेन्शियलिटी काय, इंटिग्रिटी काय, अवेबिलिटी काय, सेक्युरिटी फॉर्मवेअर अपडेट्स काय, या सगळ्या गोष्टी एकदा वाचून घ्यायच्या वरच्या, तुम्हाला इझी कळून जातील. आता मी 2-3दा सांगितलं आहे सगळ्यांचा अर्थ. कॉन्फिडेन्शियलिटी काय राहते, अवेबिलिटी काय राहते, इंटिग्रिटी काय राहते. कळलं. यानंतर काय आता फिजिकल सिक्युरिटी म्हणजे काय सांगा बरं. फिजिकल सिक्युरिटी म्हणजे काय, डिव्हाइसेस मस्ट बी प्रोटेक्ट अगेन फिजिकल डॅमेज ऑफ रिमूव्हल. म्हणजे फिजिकल डॅमेज पासून प्रोटेक्ट झालं पाहिजे किंवा मग हाय ट्रीजवरती ठेवलं पाहिजे, जास्त प्रोटेक्टेड एरियाजमध्ये. आपण फॉरेस्ट फायर डिटेक्शन सिस्टम बघतोय ना, मग एक हाय लेअरवरती ठेवलं किंवा मग हाय अल्टिट्यूडवरती ठेवलं तर जास्त सिस्टमला धोका नाही येणार, असं म्हणणं आहे त्यांचं. कळलं. पॉसिबल थ्रेट्स इन फॉरेस्ट फायर डिटेक्शन सिस्टम. पॉसिबल थ्रेट्स काय राहू शकताय, फिजिकल टॅम्परिंग म्हणजे ॲनिमल्स वगैरे ते तुमच्या सेन्सर्सला ब्रेक करू शकताय. जॅमिंग अटॅक्स म्हणजे काय, अटॅकर्स मे ब्लॉक वायरलेस सिग्नल सो अलर्ट नेवर रीच द कंट्रोल सेंटर. म्हणजे जॅमर्स काय करतील, त्यांनी जर का तुमच्या सिस्टमला ब्लॉक केलं, कळलं, तर ते कंट्रोल जे अलर्ट जनरेट होणार आहे, समजा आग वगैरे लागली फॉरेस्टमध्ये तर काहीतरी अलर्ट जनरेट होईल, तो अलर्ट तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही जर का जॅमिंग केलं जर का तुमच्या सिग्नलला वगैरे. डेटा टॅम्परिंग म्हणजे काय, तुमचा डेटा कोणी जर का चेंज करण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणायचं डेटा टॅम्परिंग. कळलं. फेक सेन्सर इंजेक्शन म्हणजे काय, अटॅकर्स कुड ॲड फेक नोड्स दॅट सेंड इनकरेक्ट डेटा. म्हणजे जे इनकरेक्ट डेटा असं सेंड करतील अशा अटॅकर ते फेक नोड्स ॲड करतील. एव्स ड्रॉपिंग म्हणजे काय, अनएन्क्रिप्टेड डेटा कॅन बी इंटरसेप्टेड बाय अटॅकर्स लिस्टिंग टू द वायरलेस कम्युनिकेशन. म्हणजे जो अनएन्क्रिप्टेड डेटा आहे त्याला काय करतील अटॅकर्समुळे धोका राहील. कळलं का. अनएन्क्रिप्टेड म्हणजे काय, ज्या डेटावरती सिक्युरिटी नाही असा डेटा. कळलं. एखादा जर का असा डेटा असेल ज्या डेटावरती सिक्युरिटी नाही तर तो अनएन्क्रिप्टेड डेटा झाला. यानंतर काय, यूज सिक्युरिटी कन्सेप्ट टू आयडेंटिफाय डिफरंट मिसयूज केसेस ॲटलिस्ट 3 इन इच ऑफ द फॉलोइंग IoT ॲप्लिकेशन. म्हणजे आता काय, स्मार्ट होम ऑटोमेशनमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे आता बघायचे आपल्याला. मिसयूज केसेस डिस्क्राईब हाव अन अटॅकर ऑर फेल्युअर कॅन मिसयूज द सिस्टम. म्हणजे अटॅकर सिस्टमला कसं मिसयूज करू शकतोय किंवा कसं फेल्युअर करू शकतोय, कसं हार्म पोचू शकतोय, हे सगळं कशात राहतं, मिसयूज केसेसमध्ये. युझिंग बेसिक IoT सिक्युरिटी कन्सेप्ट वी कॅन आयडेंटिफाय पॉसिबल मिसयूज केसेस इन डिफरंट ॲप्लिकेशन. म्हणजे आता बघा, स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टममध्ये काय, तुम्ही जर का अनऑथराइज ॲक्सेस दिलास टू स्मार्ट डोअर लॉक. म्हणजे इफ ऑथेंटिकेशन इज वीक अन अटॅकर मे अनलॉक डोअर्स. तुमचं जर का ऑथेंटिकेशन वगैरे वीक असलं तर ऑटोमॅटिकली डोअर वगैरे अनलॉक करू शकता येते. एव्स ड्रॉपिंग ऑन स्मार्ट कॅमेराज म्हणजे काय, इफ कॅमेरा फीड्स आर नॉट अनएन्क्रिप्टेड म्हणजे आर नॉट एन्क्रिप्टेड
अटॅकर्स कॅन व्ह्यू इनसाइड द हाऊस बाय इंटरसेप्टिंग द व्हिडिओ स्ट्रीम. स्मार्ट कॅमेराज वगैरे राहता त्यांना जर का तुम्ही म्हणजे एन्क्रिप्ट नाही केलं तर ते काय जमतं, अनएन्क्रिप्टेड जर का राहिले ते, तर काय तुम्ही त्यांच्यावरती सिक्युरिटी लेअर ॲड नाही केली तर ते अटॅकर्स राहताय ते तुमची व्हिडिओ स्ट्रीम बघू शकताय. टॅम्परिंग विथ डिव्हाइस कंट्रोल्स म्हणजे काय, अन अटॅकर मे चेंज सेटिंग ऑर लाईट्स, थर्मोस्टॅट म्हणजे काही पण चेंज करू शकता ना ते, लाईट, थर्मोस्टॅट, अलार्म, कॉझिंग सेफ्टी इश्यूज आर हायडिंग अँड इंट्रुजन. यामुळं काय होईल, तुमचे सेफ्टी इश्यूज अराईज होतील, जास्त सेफ्टी इश्यूज वाढतील. कळलं. आता याच्यानंतर काय, स्मार्ट पार्किंग सिस्टम. स्मार्ट पार्किंग सिस्टममध्ये काय, फेक पार्किंग स्लॉट इन्फॉर्मेशन असतं किंवा मग अनऑथोराइज ॲक्सेस टू पेमेंट सिस्टम असतं, नेटवर्क जॅमिंग असतं. हे फक्त वाचून घ्यायचं आहे, एकदम थेअरी कन्सेप्ट आहे, तुम्हाला वाचल्या इझिली कळण सगळं. आता याच्यानंतर स्मार्ट इरिगेशन सिस्टम घेतली. जर का वॉटर सप्लायचा डेटा जो राहतो तो मॅन्युप्युलेट केला, अनऑथोराइज कंट्रोल केलं, पंपला ऑन करायचं ऑफ करायचं ते जर का त्यांच्याकडे कंट्रोल केलं, किंवा मग डिसरप्टिंग द सिस्टम म्हणजे डॉस अटॅक म्हणतो आपण त्याला. कळलं. तर ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात, अराईज होऊ शकताय असे प्रॉब्लेम्स. तर आता पण इथपर्यंत बघितले, पूर्ण थेअरी चॅप्टर होता, थेअरी चॅप्टर बघितलंय, सगळे क्वेश्चन्स वगैरे सगळं कव्हर केलंय मी 4 पण युनिटचे. तर तुम्ही जाऊन नक्की एकदा टेलिग्राम चॅनलला व्हिजिट द्या. जितके लाईक्स करता येईल तुम्हाला ह्या व्हिडिओला तितका आपण 100 लाईक्स एम ठेवू आणि 100 लाईक्स कंप्लीट करून द्या तुम्ही. त्याबद्दल खूप खूप आभारी राहील मी तुमचा. आणि आतापर्यंत तुम्ही जितकं सपोर्ट केलं मला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुमच्या इतक्या सपोर्ट बघूनच मी IoTच्या नोट्सवरती खूप डिस्काउंट दिला आहे. तर तुम्ही नक्की एकदा जाऊन ॲक्सेस करू शकता टेलिग्राम चॅनलला. थँक्यू.